ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि संताजी नगर परिसरामधील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता। या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी परिसरामधील रहिवाशांनी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे मागणी केली होती। त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी प्रभागाचे नगरसेवक प्रवीण सानप यांनी पाठपुरावा करून भूमिगत ड्रेनेज लाईनच्या कामाला गती दिली आहे आणि कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। पाहणी दरम्यान नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी म्हटलंय की निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांनी या भागामधील पाणी साचण्याची आणि घरांमध्ये पाणी शिरण्याची गंभीर समस्या मांडली होती। यावेळी ही समस्या प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्यानुसार आता भूमिगत ड्रेनेज लाईनचं काम सुरू करण्यात आलंय। ते दर्जेदार पद्धतीनं सुरू करण्यात येणार आहे। तसेच शहरामधील इतर भागांमधील पावसाळ्यापूर्वीच्या समस्यांचा देखील आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत असं त्यांनी म्हटलं। नगरसेवक प्रवीण सानप यांनी म्हटलंय की हे काम वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत करण्यात येत आहे। नागरिकांना घरामधील सांडपाणी ड्रेनेज लाईनमध्ये सोडता यावं यासाठी विविध ठिकाणी चेंबरची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच ड्रेनेज लाईनची खोली सुमारे 6 फूट ठेवण्यात आल्यानं पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीतपणे होऊन परिसरामधील पाणी साचण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी होईल। यावेळी परिसरामधील रहिवासी राम निकम यांनी देखील समाधान व्यक्त केलं। ते म्हणालेत की गेल्या वर्षी घरामध्ये पाणी शिरलं होतं, त्यामुळे मोठं नुकसान झालं होतं। ही बाब सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी आणि नगरसेवक प्रवीण सानप यांच्या माध्यमामधून तातडीनं कारवाई केली। त्यामुळे परिसरामध्ये नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। आम्ही त्यांचे आभारी आहोत। या पाहणीच्या वेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, नगरसेवक प्रवीण सानप, शिक्षक नेते राम निकम यांच्यासह प्रभागामधील महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। स्टार्ट। आपल्या जामखेड शहरातील हा संताजीनगर आणि शिवाजीनगर हा भाग, ह्या भागामध्ये बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न विलंबित होता की जे मार्केटपासून जे पाणी येत होतं ते अगदी या भागातील नागरिकांच्या घरामध्ये जात होतं। त्यामुळे या भागातील नागरिक ह्या त्रासाला अतिशय कंटाळले होते। बऱ्याच वर्षापासून त्यांनी हा त्रास होत होता आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं की आम्हाला ह्या त्रासाचा कंटाळा आला। अगदी पाऊस आला म्हटलं की त्यांना अंगावर काटा यायचा की आता स्वच्छ पाणी आपल्या घरामध्ये येणार। तर हा प्रश्न त्यांनी या भागातील नगरसेवक ॲडव्होकेट प्रवीणजी सानप यांना सांगितला आणि मीही प्रचार दरम्यान इथे आले त्यावेळेस त्यांनी मलाही हा प्रश्न सांगितला। नंतर आम्हाला ज्यावेळेस काम करत असताना मोठ्या जबाबदारीने हा प्रश्न आम्ही मार्गी लावण्यासाठी या भागातील नगरसेवक ॲडव्होकेट प्रवीण सानप यांनी देखील या कामाचा पाठपुरावा केला आणि आपल्या महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आदरणीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांनी देखील आम्ही केलेल्या पाठपुराव्याला मान्यता दिली आणि हे काम लवकरात लवकर करून घ्या याचे आम्हाला सांगितलं देखील। त्यानंतर आम्ही हे काम सुरू केलं। आता यापुढील काळामध्ये येथील नागरिकांना ह्या पाण्याचा त्रास होणार नाही आणि हे काम लवकरात लवकर होईल आणि क्वालिटीचं होईल याकडे देखील आमचं सर्वांचं लक्ष आहे। आणि यापुढील देखील ड्रेनेजचं काम असू द्या, पिण्याच्या पाण्याचं काम असू द्या, यासारखे विकास कामे देखील अतिशय चांगल्या स्पीडनी आम्ही 5 वर्षामध्ये जामखेड शहराला जास्तीत जास्त विकास कामं देऊ असं सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगते। आणि यापुढे देखील विकास कामं करण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी कटिबद्ध राहू, कारण नागरिकांच्या समस्या सोडवणं हे आमचं कर्तव्यच आहे। आणि आज मला या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून परत एकदा खूप खूप आभार मानते। आणि जामखेड शहरातील विकास कामे येत्या 5 वर्षामध्ये आमच्याकडून जास्तीत जास्त होईल याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू। एवढं बोलते आणि थांबते। याचबरोबर आता पावसाळा तोंडावर येत आहे। जसं ह्या प्रभागातला प्रश्न होता तसं अनेक प्रभागात पण बऱ्याच लोकांच्या घरात पाणी जातं, तर त्याचं काही सर्वेक्षण करून त्यांना काय उपाययोजना तशा काही करणार आहात का? नक्कीच। आता एक आम्ही येऊन आता झाले 6 महिने, 5 महिने पूर्ण झाले, तर येणाऱ्या काळामध्ये तो देखील प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी नक्कीच कटिबद्ध राहू। एक काम टप्प्याटप्प्याने केलं तर ते सोयीस्कर होतं। आत्ता सगळेच रस्ते खोदून ठेवायचे आणि पावसाळा आला तर हे नागरिकांनाही अडचणीचं होईल, म्हणून एक टप्प्याटप्प्याने काम आम्ही करतोय।
ही जी संताजीनगर आणि शिवाजीनगरमध्ये जी ड्रेनेज लाईन होणार आहे ती जवळपास 3 फुटी अंडरग्राऊंड पाईप आहे, फार मोठा पाईप आहे आणि तो सिमेंट पाईप आहे. त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी शासकीय नियमाप्रमाणे 10-12 पाईप झाल्यानंतर तिथं एक मोठं चेंबर त्या ठिकाणी तयार करणार आहे, जेणेकरून ही चेंबर निर्मिती झाल्यानंतर शेजारच्या घरातल्यांना त्यांचं ड्रेनेजचं पाणी सोडण्याची तिथं सोडू शकतात इझिली. त्याच्यासाठी ते आपण चेंबर एक घेतो आहे आणि जिथून पाणी येतं, हा मार्केटचा भाग जिथून पाणी येतं तिथेही आम्ही एक मोठं चेंबर CC काम करून ते पाणी सगळं त्या गटारीत येईल किंवा त्या पाईपात येईल याच्यासाठी मोठा तिथं CC करणार आहोत. त्याच्यावर लोखंडी जाळी वगैरे लावून जेणेकरून ती पावसाच्या पाण्यात आलेली घाण कचरा त्यांनी पुन्हा ही गटार चॉकअप होऊ नये अशी सर्व काळजी आम्ही घेऊन हे उत्तम दर्जाचं आणि चांगल्या प्रकारचं आम्ही हे काम करणार आहेत, जेणेकरून इथल्या रहिवास असणाऱ्या सर्व नागरिकांना हे काम केल्याचं समाधान मिळेल आणि आम्हालाही ते समाधान मिळलं पाहिजे की आम्ही ह्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावू शकलो. त्यामुळं नगराध्यक्ष मॅडमनी सांगितल्याप्रमाणे काम अत्यंत दर्जेदार आणि लोकवस्तीत असल्यामुळे चांगल्या क्वालिटीचं तर होणारच आहे, पण लोकांच्या उपयोगी होणार आहे. त्यामुळं अंडरग्राऊंड गटारसोबत चेंबर्स देखील चांगले होणार आहेत आणि त्यानंतर जरी पाणी तिथून सुटल्यानंतर जर पाणी पुढं रोडला काय आलं तर ते चेंबरची साईड आम्ही थोडी वर घेणार आहेत, त्यामुळे त्या चेंबर परत ती पाणी कलेक्ट करतील आणि रस्त्यावर पाणी येणार नाही असा आमचा एकत्रित ह्या पाईपलाईनचा दृष्टिकोन आहे. गेल्या 10 ते 20 वर्षापासून या प्रभागामध्ये अगदी मार्केट कमिटीच्या वरच्या परिसरापासून खडी सेंटरपासून पावसाचं संपूर्ण पाणी या परिसरात येत होतं आणि ते पावसाळ्यामध्ये दरवर्षी ते आमच्या परिसरातील सर्व नागरिकांच्या घरात जात होतं. या संदर्भात आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा केला आणि एक वेळेस आम्ही सर्व नागरिक प्राध्यापक नामदार राम शिंदे साहेब यांच्याकडे सुद्धा भेटीला गेलो होतो आणि या भागातील समस्या त्यांना सांगितल्या. आमच्या घरामध्ये जाणारं पाणी त्यावेळची परिस्थिती सांगितली आणि सर्वजण त्यांना या भागातील पाणी सोडवण्यासाठी हा पाण्याचा प्रश्न मार्केटमधून आणि वरच्या परिसरातून येणारं पाणी हे निघण्यासाठी एक कायमस्वरूपी काहीतरी मार्ग काढा असं त्यांना सुचवत होतो आणि त्यांनी हा प्रश्न आमचा चांगल्या पद्धतीने सोडवला आणि हे चांगल्या पद्धतीचं भूमिगत गटार त्यांनी हे या ठिकाणी चालू केलेले आणि नगर परिषदेमार्फत हे काम आता चालू झालेलं आहे. अशोक वीर, झी 24 तास, जामखेड.